नमस्कार बालमित्रांनो. आज आपण आपला हा तिसरा तास सुरू करत आहोत इंग्लिशचा. काल आपण रिव्हिजन पाहिली होती. हाऊ टू कॉन्व्हर्साइज म्हणजे आपण एखाद्याशी कशा रीतीने बोलायचं, काय घडल्यानंतर कुठल्या प्रकारे रिॲक्ट करायचं, रिप्लाय द्यायचा, त्याबद्दल पाहिलं होतं. उदाहरणार्थ व्हॉट्स युअर नेम. एखाद्याला आपल्याला जर नाव विचारायचं असेल तर व्हॉट्स युअर नेम किंवा व्हॉट इज युअर नेम, तो आपलं नाव सांगेल. किंवा एखाद्याने आपल्याला जर मदत केली, इफ समवन हेल्प्स अस, जर आपल्याला कोणी हेल्प केली तर आपण त्याला काय म्हणायचं असतं? थँक्यू. जर आपल्याला एखादा थँक्यू म्हणत असेल तर त्याला वेलकम, यू आर वेलकम असंही म्हणायचं असतं. त्याचबरोबर एखाद्याला भेटल्यानंतर त्याची विचारपूस करतो आपण, आहे की नाही, कसं आहे, बरं आहेस का. आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी ज्यावेळेस आपल्या घरी येतात त्यावेळेस आपल्या आईवडिलांची चौकशी करतात, कशी आहेस किंवा कसा आहेस, आहे की नाही. तर इंग्रजीमध्ये काय म्हणतात? हाऊ आर यू, तू कसा आहेस, आहे का नाही. हाऊ आर यू. ज्यावेळेस आपण म्हणू ठीक आहे तर आय एम फाईन, आणि त्याने आपली चौकशी केली त्याबद्दल आपण त्याला थँक्यूसुद्धा म्हणायचं असतं. म्हणजे काय? हाऊ आर यू, आय एम फाईन, थँक्यू. अँड हाऊ आर यू, आणि तू कसा आहेस? फाईन, इट्स ओके, ऑल राईट. अशा प्रकारे आपण त्याला रिॲक्ट करू शकतो किंवा त्याला उत्तर देऊ शकतो. जर आपल्याकडून एखादी चूक झाली असेल, एखाद्याला त्रास झाला असेल तर काय म्हणायचं असतं? सॉरी. काय म्हणायचं असतं? सॉरी. आणि आपल्याला जर एखादा सॉरी म्हणत असेल तर त्याला इट्स ऑल राईट, इट्स ओके, ठीक आहे. लक्षात आलं? जर आपल्याला जागा हवी असेल, पुढं जायचं असेल, मध्ये कोणी असेल तर प्लीज मूव्ह असाईड, कृपया बाजूला हो, प्लीज कृपया बाजूला हो. तर शुअर, नक्की, इट्स ओके. किंवा आपलं वय जर सांगायचं असेल तर आय एम 8 years ओल्ड, आय एम 10 years ओल्ड, आय एम 9 years ओल्ड. अँड हाऊ ओल्ड आर यू, किंवा अँड यू. तर मी टू, मी सुद्धा तेवढ्याच वयाचा आहे, किंवा आय एम 10 years ओल्ड. तो ज्या वयाचा असेल तो सांगेल. त्यानंतर तुम्हाला काल मी काही न्यूमरल्स लिहायला सांगितले होते की कुठं कुठं दिसतात तुम्हाला न्यूमरल्स, आहे की नाही. 1 2 3 4 5. आपलं मॅथ्स असल्यामुळे, सेमी इंग्लिशमध्ये असल्यामुळे तुम्हाला 100पर्यंत न्यूमरल्स येतात किंवा त्याच्याही पुढे येतात, 100च्याही पुढं. लक्षात आलं? तर आज आपल्याला पाहिजे पेज नंबर 19, युनिट 2. आपलं युनिट 2 सुरू करत आहोत आपण. कॅन यू, तुम्ही करू शकता का. कॅन यू, तुम्ही करू शकता का. लिसन, रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन. ऐका, माझ्याबरोबर म्हणा, आणि हावभावासह हे गाणं म्हणायचं आहे. पा, कॅन यू. लक्षात आलं? युनिट 2, लिसन, रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन्स. ऐका, माझ्याबरोबर म्हणा, आहे की नाही, हावभावासह. आता आपण हे पोएम मी तुम्हाला पाठवणार आहे, हावभावासह कसे म्हणायचे ते. सुरुवातीला आपण पोएम वाचू आणि तिचा अर्थ समजावून घेऊया. पहिलं, कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट. हॉप, रॅबिट हॉप करतो. हॉप म्हणजे उडी मारणे, रॅबिटची हॉपिंग. रॅबिट म्हणजे काय? ससा. या ठिकाणी ससा आहे, पा. हा, कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट. आपण रॅबिटच्या उड्या घेतोय, पा. हॉपिंग, त्याला हॉपिंग गेम म्हणतात, आहे की नाही. उड्या मारत 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 जाणे. इथं 2 आपले कान लावायचे सशाचे, आणि पुढं उड्या मारत पाय खाली बसून आपल्या पुढच्या पंजावरती उड्या मारत चालायचं. त्याला म्हणायचं हॉपिंग. त्याला काय म्हणायचं? हॉपिंग. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट. रॅबिटसारखं तुम्ही हॉप करू शकता का? हॉपिंग करू शकता का? दुसरा, कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. फ्रॉग म्हणजे काय रे? बेडूक. या ठिकाणी बेडूक आहे, पा. तुम्ही बेडकासारखी उडी मारू शकता का? आपण बेडूक उड्या, आपण छोट्या गटात, मोठ्या गटात किंवा पहिलीला असताना हा गेम खेळला असेल, पा, आहे की नाही. बेडूक उड्या, आपण खाली बसून बेडूक उड्या मारत, बेडूक उड्यांची शर्यत असते. लक्षात आलं तुम्हाला? कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. जम्प म्हणजे उडी मारणे, फ्रॉग म्हणजे बेडूक. बेडकासारखी तुम्हाला उडी मारता येते का? तू उडी मारू शकतोस का? तिसरं, कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड. फ्लाय मीन्स उडणे, दोन्ही हात साईडला करून. कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड. बर्ड म्हणजे पक्षी, पक्षासारखे. लाईक म्हणजे सारखे, समान. पक्षासारखे तुम्हाला उडता येते का? कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड. आणि शेवटी, कॅन यू रन लाईक अ डॉग. डॉग काय करतो?
पळतो. या ठिकाणी डॉग पळतोय. तुम्हाला कुत्र्यासारखं पळता येतं का जोरात? लक्षात आलं? 4 गोष्टी. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट? कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग? कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड? अँड कॅन यू रन लाईक अ डॉग? डॉग मीन्स कुत्रा. डॉगसारखं तुम्ही रन करू शकता, पळू शकता का? त्यानंतर खाली, कॅन यू वॉक लाईक अ डक? वॉक मीन्स चालणे, डक मीन्स बदक. तुम्ही बदकासारखं चालू शकता का? आहे की नाही? बदक कसं चालतो? डुलत डुलत. तुम्ही बदकासारखं चालू शकता का? आहे की नाही? दोन्ही बाजूला असे पंख करायचे आणि बदकासारखं चालता येत आहे का तुम्हाला? तुम्ही चालू शकता का? कॅन यू वॉक लाईक अ डक? सेकंड, कॅन यू स्विम लाईक अ फिश? फिश म्हणजे काय रे? मासा. फिश म्हणजे काय? मासा. तुम्ही माशासारखं पोहू शकता का? कॅन यू स्विम लाईक अ फिश? तुम्ही माशासारखं पोहू शकता का? आणि एवढं करूनही अँड बी स्टील, स्टील म्हणजे शांत, लाईक अ गुड चाइल्ड अँड स्टील ॲज दिस. या ठिकाणी पहा खाली किती शांतपणे हातांची घडी घालून ती मुलगी बसलेली, मुलगा अगदी शांत बसलेला आहे. एवढं करून तुम्ही एकदम शांत बसता का? बसू शकता का? किंवा तुम्ही शांत आहे का? कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट? कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट? कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग? कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड? कॅन यू रन लाईक अ डॉग? कॅन यू वॉक लाईक अ डक? कॅन यू वॉक लाईक अ डक? कॅन यू स्विम, स्विम म्हणजे पोहणे, कॅन यू स्विम लाईक अ फिश अँड बी स्टील लाईक अ गुड चाइल्ड? गुड, छान, चाइल्ड मुलगा, शहाणं बाळ, आहे की नाही? शहाण्या बाळासारखं, ॲज स्टील ॲज धिस, अशा प्रकारे ते खाली बसले तसे. कॅन यू स्विम लाईक अ फिश? आता ज्यावेळेस आपल्याला याची उत्तरं द्यायची असतात त्यावेळेस कशा रीतीने उत्तर द्यायची पहा. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट? तुम्ही रॅबिटसारखं हॉपिंग करू शकता का? जर येत असेल, येस आय कॅन, होय मी करू शकतो किंवा मी उड्या मारू शकतो, येस आय कॅन. जर नसेल, नो आय डोंट, नो आय डोंट, नाही मी रॅबिटसारखं हॉपिंग करू शकत नाही. कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग? येस असेल तर येस आय कॅन, येस आय कॅन. नसेल तर नो आय कांट, नो आय कॅनॉट. कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड? पक्षीसारखं उडू शकता का? नो आय कॅनॉट फ्लाय लाईक अ बर्ड. मी बर्डसारखं फ्लाय करू शकत नाही, आय कॅनॉट. जर असेल तर येस आय कॅन, नो आय कॅनॉट. कॅन यू वॉक लाईक अ डक? येस आय कॅन, येस आय कॅन वॉक लाईक अ डक. कॅन यू स्विम लाईक अ फिश? फिशसारखं स्विमिंग करू शकता का? नो आय कॅनॉट स्विम लाईक अ फिश. नाही, मी फिशसारखं स्विमिंग करू शकत नाही. लक्षात आलं? अशा प्रकारची ही छोटीशी पोएम आहे. तिची चालन ती मी पाठवणार आहे. खाली पहा, फॉर्म पेअर्स, जोड्या बनवा. इनॅक्ट द फॉलोविंग कॉन्व्हर्सेशन्स, आणि खालील संभाषण या ठिकाणी सादर करा हवं असं. पहिले दिलेले पहा, ए कॅन यू स्विम? तू पोहू शकतोस का? तो बी काय म्हणतोय? येस आय कॅन, होय मी पोहू शकतो. जर नसेल तर नो आय कॅनॉट, नाही मी पोहू शकत नाही. जर पोहू शकत असेल तर येस आय कॅन. कॅन यू स्विम? येस आय कॅन. कॅन यू डान्स? तुम्ही डान्स करू शकता का? येस आय कॅन डान्स, येस आय कॅन. कॅन यू सिंग? तुम्ही गाऊ शकता का? येस आय कॅन. कॅन यू स्पीक? तुम्ही बोलू शकता का? येस आय कॅन. कॅन यू रीड? तुम्ही वाचू शकता का? येस आय कॅन. कुठले ॲक्शन वर्ड घेऊन तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न समोरच्याला विचारू शकता. तुम्ही गाऊ शकता का? रीडिंग करू शकता का? वॉक करू शकता का? रन करू म्हणजे पळू शकता का?
कॅन यू रन, कॅन यू वॉक, कॅन यू रीड, कॅन यू राईट, तुम्ही लिहू शकता का? तर अशा प्रकारे आपण प्रश्न विचारतो. जर असेल, येत असेल आपल्याला तर येस आय कॅन, नसेल तर नो आय कॅनॉट. दुसरं पहा कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे. कॅन यू स्पीक इंग्लिश, तुम्ही इंग्लिश बोलू शकता का? स्पीक बोलणे. कॅन यू स्पीक इंग्लिश? जर चांगली येत असेल तर येस आय कॅन, होय मी बोलू शकतो. जर थोडीशीच येत असेल तर तो काय म्हटलेला पाहिजे तर दिलेलं आहे पहा बी अ लिटिल. लिटिल म्हणजे थोडी. मी थोडी इंग्लिश बोलू शकतो. अ लिटिल लिटिल, थोडी थोडी. अ लिटिल लिटिल. लक्षात आलं? आणि शेवटचं आहे कॅन यू रीड मराठी. शेवटचं पहा ए, पहिला मुलगा कॅन यू रीड मराठी. बी काय म्हणतो पहा येस एजिली. एजिली म्हणजे सहज, अगदी सहज मी काय करू शकतो? मराठीचं रीडिंग करू शकतो. येस आय कॅन रीड मराठी इझिली. येस आय कॅन, होय मी मराठी इझिली रीड करू शकतो. लक्षात आलं कवितेचा अर्थ? कवितेचा अर्थ कळाला? कॅन यू. ठीक आहे. तर ही कविता छानपैकी लिहून काढायची आणि मला पाठवायची आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके, ठीक आहे. मग आता मला कविता लिहून पाठवा. ओके, गुड बाय.